आणि आता महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात आपण बघूया स्पीड न्यूज मध्ये। DHFL घोटाळा प्रकरणी व्यावसायिक अविनाश भोसलेंना सीबीआयने पुण्यातून अटक केली आहे। त्यांना आता मुंबईला आणलं जाणार आहे। येस बँक आणि DHFL घोटाळा प्रकरणी भोसलेंच्या मुंबई आणि पुणे इथल्या घरावर आणि कार्यालयावर छापे टाकले गेले होते। अविनाश भोसले हे ABIL ग्रुप ऑफ कंपनीचे प्रवर्तक आहेत। ते प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत आणि महाराष्ट्रातल्या अनेक बड्या राजकीय नेत्यांशी त्यांचे जवळचे संबंध आहेत। परिवहन मंत्री अनिल परब यांच्या संबंधित संपत्तींवर अनेक ठिकाणी छापे टाकले गेले। त्यानंतर वर्षा बंगल्यावर महत्त्वाची बैठक सुरू झालेली आहे। त्या बैठकीला अनिल परब, विनायक राऊत यांच्यासह इतरही काही नेत्यांची उपस्थिती आहे। दिवसभरातल्या घडामोडी आणि चौकशीची माहिती अनिल परब यांनी मुख्यमंत्र्यांना दिल्याचं समजतंय। अनिल परब यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या अजिंक्यतारा बंगल्यावर ईडीची छापेमारी संपलेली आहे। तब्बल 13 तासांनंतर ईडीची छापेमारी संपली। 13 तासांच्या चौकशीनंतर ईडीचे अधिकारी परतले। अनिल परब यांच्या वांद्र्यातल्या घरावर सुद्धा ईडीने छापेमारी केली। तब्बल 12 तास चौकशी केल्यानंतर ईडीचे अधिकारी परब यांच्या वांद्र्यातल्या घरातून परतले। ईडीने काही कागदपत्र ताब्यात घेतल्याची माहिती मिळते। वादग्रस्त साई रिसॉर्टची तपासणी अद्यापही सुरूच असल्याचं समजतंय। दापोलीतल्या साई रिसॉर्टची चौकशी सकाळी 10:30 वाजल्यापासून सुरू आहे। दापोलीतल्या मुरुड समुद्र किनाऱ्यावर असलेल्या या रिसॉर्टची सध्या चौकशी सुरू आहे। दापोलीतल्या साई रिसॉर्टची चौकशी विनाकारण सुरू असल्याचं आता अनिल परब यांनी म्हटलेलं आहे, कारण हे रिसॉर्ट अजून सुरूच झालेलं नाही। केंद्रीय पर्यावरण विभागाकडून खोटा गुन्हा दाखल केल्याचं अनिल परब यांनी म्हटलेलं आहे। ईडीची चौकशी पूर्ण झाल्यानंतर अनिल परब यांनी माध्यमांशी संवाद साधला। ईडीची चौकशी फक्त रिसॉर्ट विषयी होती, सूडबुद्धीने ही कारवाई सुरू असल्याचा आरोपही परब यांनी केला आहे। रिसॉर्ट अजून सुरू झालेलं नाही तरी सुद्धा साई रिसॉर्टच्या नावाने नोटीस काढली गेली आहे, तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। त्याला प्रेडिकेटेड ऑफेन्स समजून ईडीने माझ्यावर छापेमारीची कारवाई केली। त्यांनी विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिल्याचं चौकशीनंतर अनिल परब म्हणाले। रिसॉर्ट अजून सुरूच झालेलं नसताना सांडपाणी समुद्रात जाईल तरी कसं, असा सवाल अनिल परब यांनी उपस्थित केला। या सगळ्या गोष्टींचा खुलासा कोर्टात होईल, तसंच चौकशीअंती सगळं सत्य समोर येईल, असं सुद्धा अनिल परब म्हणाले। ईडीची चौकशी सुरू असताना अनिल परब यांच्या घरासमोर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केलेली होती। ईडीच्या चौकशीच्या विरोधात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली। ईडीच्या कारवाईचा शिवसैनिकांनी निषेध केला। परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मालमत्तांवर ईडीकडून धाड टाकली गेली। परबांशी संबंधित एकूण 7 ठिकाणी ईडीकडून धाड सत्र सुरू होतं। अनिल परब यांच्या पुण्यातल्या संबंधितांवर ईडीने छापेमारी केली। कोथरूड परिसरातल्या पॅलेडियम सोसायटीत सुद्धा ईडीने छापा टाकला। परब यांच्या रिसॉर्टसाठी विभास साठे यांनी आपली जागा दिल्याची माहिती ईडीला मिळाली। त्या जागेच्या व्यवहाराची माहिती आणि कागदपत्रांची तपासणी ईडीकडून केली जाते। गोवंडीतील अनिल परब यांचे व्यावसायिक निकटवर्तीय शेट्टी यांच्या निवासस्थानी सुद्धा ईडीने छापा टाकला। शेट्टी हे बांधकाम व्यावसायिक असल्याची माहिती मिळते। ईडीची कारवाई म्हणजे एक प्रकारचं दबाव तंत्र असून ते लोकशाहीला घातक असल्याचा आरोप मंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे। अनिल परब यांची चौकशी सुडापोटी करण्यात येत असल्याचा आरोप सुद्धा एकनाथ शिंदे यांनी केलेला आहे। अनिल परब यांच्यावरील ईडी कारवाईवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे। केंद्रीय तपास यंत्रणांकडून सूडबुद्धीने कारवाई सुरू आहे। शिवसेना आणि राज्य सरकार परब यांच्या पाठीशी असल्याचा पुनरुच्चार राऊत यांनी केला। अशा कारवायांमुळे महाविकास आघाडी सरकारला कोणताही फरक पडणार नसल्याचं राऊत यांनी म्हटलंय। राजकीय सुडापोटी कारवाई होऊ नये, तपासात पारदर्शकता असावी, केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होऊ नये एवढीच माफक अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनिल परब यांच्यावरच्या ईडी कारवाईवर दिलेली आहे। परब यांच्या मालमत्तांवर पडलेल्या ईडीच्या छाप्यांवर भाजपचे नेते सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। नवाब मलिक यांच्यानंतर आता अनिल परब यांनी कपड्याची बॅग भरून तयार राहावं, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलेलं आहे। अनिल परब यांच्या मालमत्तांवर ईडीची धाड पडल्यानंतर आमदार रवी राणा यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे। अनिल परब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळचे मंत्री असून ते मातोश्रीचे खजिनदार आहेत। त्यांनी मोठ्या प्रमाणावर घोटाळे केलेत, असा आरोप रवी राणांनी केला आहे। अनिल परब यांच्या पापाचा घडा भरल्याचं सुद्धा रवी राणा म्हणाले।
अनिल परब यांच्यावरील ईडी कारवाईच्या विरोधात कोल्हापुरात शिवसैनिकांनी ताराराणी चौकात निदर्शनं केली। यावेळेला शिवसैनिकांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली। सूडबुद्धीनं वागणाऱ्या केंद्र सरकारला निवडणुकीमध्ये जनता धडा शिकवेल असा इशारा सुद्धा शिवसैनिकांनी दिलाय। मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे। जाधव यांनी आखाती देशातल्या कंपन्यांसोबत व्यवहार केल्याचं तपासादरम्यान उघड झालंय, तर कंपन्यांसोबत बेनामी व्यवहार केल्याचा ईडीला संशय आहे। जाधव यांचा शारजा फर्म आणि सिनर्जी व्हेंचर कंपन्यांसोबत व्यवहार झाल्याचा दावा ईडीकडून करण्यात आलाय। सचिन वाझेनं माफीचा साक्षीदार बनण्यासाठी कोर्टात दुसऱ्यांदा अर्ज केलाय। 100 कोटी वसुली प्रकरणात सचिन वाझेला अनिल देशमुख आणि इतरांविरोधात साक्ष द्यायची आहे। 30 मे पर्यंत एनआयए, सीबीआय आणि ईडीला उत्तर द्यावं लागणार आहे। राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेसचा उमेदवार अजून ठरलेला नाही। उमेदवारासाठी 30 मे रोजी दिल्लीत बैठक पार पडेल, त्यात उमेदवार ठरवला जाण्याची शक्यता आहे। काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांना दिल्लीतून निमंत्रण आलेलं आहे। सोनिया गांधींनी त्यांना दिल्लीतून निमंत्रण पाठवलंय। या बैठकीत राज्यातल्या राजकारणावर चर्चा होईल। काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे। प्रदेश स्तरावर, विभाग स्तरावर आणि जिल्हा स्तरावर इलेक्शन रिटर्निंग ऑफिसरच्या नेमणुका केल्या गेल्या आहेत। राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार अखेर ठरलाय। राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी दिली गेलेली आहे। प्रफुल्ल पटेल 30 मे रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। कॅबिनेटच्या बैठकीत छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि सारथी संस्थेला नियोजन विभागामार्फत नवी मुंबईतल्या खारघरच्या सेक्टर 37 मध्ये भूखंड देण्याचा निर्णय घेतला गेलाय। खारघर सेक्टर 37 मधील 3500 चौरस मीटर क्षेत्रफळ दिलं जाणार आहे। कोरोना रुग्णांमध्ये संथपणे वाढ दिसत असून राज्यातल्या जनतेनं मास्क वापरत राहावं असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कॅबिनेट बैठकीतनं जनतेला केलंय। तर चाचण्यांचं प्रमाण वाढलं असून ते वाढवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। राज्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट 1.59% असून मुंबई आणि पुणे या दोन शहरात राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेट आढळतोय। मुंबईत रुग्णसंख्येत 52.79% वाढ झाली असून ठाण्यात 27.92%, तर रायगड आणि पालघरमध्ये 18.52% आणि 68.75% इतकी वाढ झाली आहे। रुग्णसंख्या वाढल्यास मुंबईत निर्बंध लागू होतील असं सूचक वक्तव्य मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केलंय। मुंबईमध्ये दैनंदिन रुग्णसंख्या 300च्या घरात गेली आहे। रुग्णसंख्या जर 500 वर गेली तर निर्बंध लावावेच लागतील असं अस्लम शेख यांनी म्हटलंय। शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सलग चौथ्यांदा राज्यसभेचे खासदार होण्यासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, तर संजय पवार यांनी सुद्धा राज्यसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। यावेळेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार, शरद पवार, बाळासाहेब थोरात उपस्थित होते। दरम्यान तिसऱ्या जागेसाठी भाजपनं उमेदवार दिला तर शिवसेनाच त्या जागेवर विजयी होणार असल्याचा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केलाय। दबाव टाकून जागा जिंकणार आहात का असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला। राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी कोल्हापूरचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। माझ्यासमोर कुठलीही अडचण नसल्याचे यावेळेला संजय पवार म्हणाले। खासदार गिरीश बापट यांनी श्रीनाथ भिमाले यांच्यावर कारवाईची मागणी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडे केली आहे। सॅलिसबरी पार्कमधल्या उद्यानाच्या नामांतर प्रकरणी स्थानिक रहिवाशांच्या भावनांची दखल न घेतल्याची तक्रार बापट यांनी चंद्रकांत पाटलांकडे केलेली आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळेंवर केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादी महिला काँग्रेसनं निषेध केलाय। नागपुरात राष्ट्रवादी युवती काँग्रेसनं प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत चंद्रकांत पाटील यांच्या विधानाचा निषेध केला। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या बॅनरला राष्ट्रवादीनं चपलांचा हार घालून त्यांच्या विधानाचा निषेध केला। जळगावातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटलांच्या विधानाचा निषेध केला। नागपूरच्या उमरेड कऱ्हांडला व्याघ्र अभयारण्यामध्ये शेरी वाघीण आणि तिच्या बछड्यांचं दर्शन झालं। पर्यटकांनी वाघीण आणि तिच्या बछड्यांना आपल्या कॅमेऱ्यात कैद केलंय। वाघिणीचं दर्शन झाल्यानं पर्यटकांनी आता समाधान व्यक्त केलंय। मुंबईच्या मालाड पश्चिमेकडे असलेल्या आक्सा बीचवर एकाच कुटुंबातल्या 12 जणांना लाईफगार्डनं वाचवलंय। भुसावळमधलं एक कुटुंब समुद्राला भरती आलेलं असताना सुद्धा समुद्रात उतरलेलं होतं। ते समुद्रात बुडत असतानाच मुंबई महानगरपालिकेनं नियुक्त केलेल्या लाईफगार्डच्या 6 जणांच्या टीमनं आपला जीव धोक्यात घालत या 12 जणांना बुडण्यापासून वाचवलंय।
ऑपरेशन नमकीन अंतर्गत DRIनं 500 कोटींहून अधिक किमतीचं 52 किलो कोकेन जप्त केलंय, ज्याची आंतरराष्ट्रीय बेकायदेशीर बाजारपेठेत 500 कोटींहून अधिकची किंमत आहे. कोल्हापुरातल्या शाहू कृतज्ञता पर्व अंतर्गत फुटबॉल चषक स्पर्धेत खेळाडू एकमेकांना भिडल्याचं पाहायला मिळालं. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळाडू आणि प्रशिक्षक यांच्यात वाद झाला. PTM आणि शिवाजी मंडळ यांच्या दरम्यानमधल्या सामन्यात राडा झाल्याचं पाहायला मिळालं. छत्रपती मालोजीराजे यांनी मध्यस्थी करत वाद मिटवला. मुंबईतल्या जुन्या आणि मोडकळीला आलेल्या म्हाडाच्या इमारतींचं पावसाळ्यापूर्वी आता सर्वेक्षण पूर्ण झालेलं आहे. यात 21 इमारती या अति धोकादायक आढळल्या आहेत. यात गेल्या वर्षी अति धोकादायक म्हणून घोषित केलेल्या 14 इमारतींचा सुद्धा समावेश आहे. या 21 अति धोकादायक इमारतींची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. पोलीस अधिकारी दीपक पांडे यांचा सुपर डान्सरचा नवा अंदाज समोर आला आहे. क्रिस गेलनं यावेळेला दीपक पांडे यांच्यासोबत ठेका धरल्याचं पाहायला मिळालं. मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू क्रिस गेल याच्या प्रमुख उपस्थितीत पार्टीचं आयोजन केलं गेलं होतं. यावेळेला या दोघांचा डान्स चर्चेचा विषय ठरला. विदर्भ आणि मराठवाड्यात पावसानं हजेरी लावली. काही भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यामध्ये पिकांसह साठवलेल्या धान्याचं नुकसान झालंय. विदर्भात 2 दिवस पावसाचा अलर्ट हवामान खात्यानं दिलेला आहे. अमरावती जिल्ह्यात गुरुवारी सुद्धा वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस झाला. जिल्ह्यातल्या तिवसा तालुक्यात मेघगर्जनेसह वादळी पावसानं हजेरी लावली. तर या पावसानं खरीप हंगामाच्या शेती कामांना आता वेग येणार आहे. नांदेड जिल्ह्यातल्या भोकर तालुक्याला पावसानं झोडपून काढलंय. यावेळेला पावसासोबत गारा देखील पडल्या. 10 ते 15 मिनिटं गारांचा मारा झाला. भोकर शहरासह ग्रामीण भागात देखील पाऊस आणि गारपीट झाली. त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला. शिवाय शहरातल्या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी देखील साचलं. औरंगाबादमध्ये पेट्रोल पंप चालक आक्रमक झाले. 31 मे रोजी पेट्रोल खरेदी करणार नाही असा इशारा पेट्रोल पंप चालक मालक संघटनेनं दिलेला आहे. कमिशन वाढवण्यासाठीचा त्यांनी हा इशारा दिलाय. त्यामुळे जर पंप बंद राहिले तर गोंधळ होण्याची शक्यता आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्याला प्रशासन परवानगी देत नाही असा आरोप भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलाय. शरद पवार यांच्या दबावाखाली प्रशासन परवानगी देत नसल्याचा आरोप त्यांनी केलाय. मात्र जयंती साजरी करायला परवानगी दिली नाही तर संघर्ष करू असा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे. महिला वारकऱ्यांसाठी महिला आयोगानं मोठं पाऊल उचललंय. महिला वारकऱ्यांना सुविधा देण्याची आग्रही भूमिका आता महिला आयोगानं घेतलेली आहे. वारीत चालणाऱ्या महिला वारकऱ्यांना शौचालय आणि हेल्पलाईनची सुविधा देण्याचा निर्णय रुपाली चाकणकर यांनी घेतलेला आहे. तीर्थक्षेत्र देहू परिसरात चिकनगुनियाची साथ पसरत असून गेल्या 3 दिवसात या परिसरातल्या 17 जणांना चिकनगुनियाची बाधा झालेली आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अंग जड पडणं, ताप येणं आणि सांधेदुखी अशी या आजाराची लक्षणं आहेत. वाशिममधल्या जवळका इथं एका निर्दयी बापानं पोटच्या 2 मुलांना रेल्वे स्टेशनवर सोडून दिलं. पती पत्नीत वाद झाल्यानं पतीनं टोकाचं पाऊल उचललंय. या प्रकरणी धोत्रा इथल्या सकाराम जाधव या निर्दयी बापाला पोलिसांनी ताब्यात घेत चिमुकल्यांना त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन केलंय. हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत नगरपालिकेच्या कार्यालयात पाणी पुरवठ्याच्या मागणीसाठी संतप्त महिलांनी रिकामे हंडे घेऊन ठिय्या आंदोलन केलं. नियमित पाणी पुरवठा होत नसल्यानं महिला आक्रमक झालेल्या होत्या. यावेळेला महिलांनी कार्यालयात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं. मावळमधल्या तळेगाव दाभाडे इथं मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई असल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाणी पुरवठा नीट व्हावा यासाठी निवेदन दिलं गेलं. मात्र अनेकदा निवेदनं देऊन सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसनं आक्रोश मोर्चा काढला. या आंदोलनात मोठ्या संख्येनं महिला उपस्थित होत्या. शिवसेनेच्या कामाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसंपर्क अभियान सुरू होते. यासाठी जळगावमधल्या भुसावळमध्ये खासदार धैर्यशील माने यांनी शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये आपापसातले मतभेद दूर करून कामाला लागावं असा संकल्पही करण्यात आलेला आहे. काशीमिरा पोलीस ठाण्यातले सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र भामरे यांना पोलीस ठाण्यात 25,000ची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात अटक केली आहे. काँग्रेसचे माजी आमदार मुझफ्फर हुसैन यांच्या भावाकडून लाच घेताना त्यांना पकडण्यात आलंय. वसईच्या मधुबन परिसरात चित्रीकरणाच्या कामासाठी एका जळालेल्या 4चाकी गाडीत मृत्युमुखी झालेल्या व्यक्तीचा पुतळा ठेवण्यात आलेला होता. चित्रीकरणानंतर ही गाडी तशीच त्या परिसरात ठेवली गेली. त्यामुळे दुसऱ्या दिवशी परिसरात एकच खळबळ माजली. मात्र काही वेळानं हा शूटिंगचा भाग असल्याचं समजल्यानं नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला.
सासरी आलेल्या जावयानं घराशेजारच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना भंडारा जिल्ह्यातल्या मोहाडी तालुक्यातल्या पांढराबोडी इथं घडलेली आहे। या प्रकरणी आरोपी गौतम लोणारे विरोधात गुन्हा दाखल केला गेलेला आहे। मात्र घटनेला 1 महिना लोटून सुद्धा आरोपीला पोलिसांनी अटक केलेली नाही। कोल्हापुरातल्या राधानगरी भोगावती मार्गावर बाईक आणि जीप दरम्यान भीषण अपघात झाला। हा अपघात सीसीटीव्हीत कैद झालाय। त्यावेळेला बोलेरो गाडीची 2 पैकी एका बाईकला जोरदार धडक बसली। हा अपघात इतका भीषण होता की दुचाकी थेट 15 फूट दूर फेकली गेली आहे। दिव्यांग मुलीच्या उपचारासाठी सुट्टी मिळाली नाही, त्यामुळे मुलीवर उपचार झाले नाहीत आणि मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप करत मुलीचा मृतदेह एसटी चालक किशोर राठोड यांनी आगारात आणून ठेवलाय। आगार व्यवस्थापक आणि इतरांवर कारवाईची मागणी सुद्धा एसटी चालकांनी केलेली आहे। मडगाव नागपूर स्पेशल एक्सप्रेस ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या हातातली बॅग अज्ञात चोरट्यानं पळवली। या बॅगेत 3,57,000 रुपये किमतीचे दागिने तसंच मोबाईल होता। ही घटना कोकण रेल्वे मार्गावरच्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड रेल्वे स्थानकावर घडली। डोळ्यात मिरची पूड टाकून व्यापाऱ्याला लुटणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यामध्ये यश आलेलं आहे। दौंड पोलिसांनी या टोळीला बेड्या ठोकल्यात। काही दिवसांपूर्वी कांतीलाल पारसिया आणि त्यांच्या मुलांना डोळ्यात मिरची पावडर टाकून लुटण्यात आलेलं होतं। स्पीड न्यूज मध्ये वेळ झाली एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर स्पीड न्यूज मध्ये आपण इतरही महत्त्वाच्या बातम्या बघूया। सुप्रीम कोर्टाने देहविक्रय करणाऱ्या महिलांसंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय दिलाय। परस्पर संमतीने देहविक्रय व्यवसाय करणाऱ्या महिलांची अडवणूक करण्याचा त्याचप्रमाणे त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार पोलिसांना नसल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय। देहविक्रय हा व्यवसाय असून या व्यवसायामधल्या महिलांना त्यांचा सन्मान आणि कायद्याने पुरवलेल्या सुरक्षेचा समान अधिकार असल्याचं कोर्टाने म्हटलंय। पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एक मोठा निर्णय घेतलाय। आता पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री कुलपती असतील। त्या निर्णयाची अंमलबजावणी आता लवकरच केली जाणार आहे। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच स्पीड न्यूज मध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।